तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमणाच्या शक्यतेनं पाकिस्तानची जोरदार घाबरगुंडी उडाली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अक्षरशः जगभर पदर पसरलाय। शहबाज शरीफ जगभर दयेची भीक मागत फिरतायत आणि भारताविरोधात कांगावा करतायत। अमेरिका आणि तुर्कस्तान यांच्यासह विविध देशांना पाकिस्तान मदतीची याचना करतोय। दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांकडे पाकिस्तानने धाव घेत भारताला रोखण्याची विनंती केली आहे। तर पाकिस्तानने जगभरात मदतीसाठी कशी धावाधाव सुरू केली आहे पाहूया। 23 एप्रिल 2025 तुर्कस्तान दौऱ्यादरम्यान अध्यक्ष एर्दोगान यांची पंतप्रधान शरीफ यांनी घेतली बैठक। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग नसल्याचा तुर्कस्तानमध्ये त्यांनी कांगावा केला। तीस एप्रिलला शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासचिवांशी चर्चा केली। भारताला रोखण्याचं साकडं त्यांनी संयुक्त राष्ट्र महासचिवांना घातलं। युद्ध होऊ देऊ नका, संयुक्त राष्ट्रांना शरीफ यांनी हे आवाहन केलं। 1 मेला शरीफ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली। भारत चिथावणीखोर वक्तव्य आणि कृती करत असल्याचा आरोप केला। पाकिस्तानची अमेरिकेला मदतीची विनंती, आम्हाला मदत करा अशी विनंती ही अमेरिकेला केली। तर इस्लामाबादमध्ये चीनच्या राजदूतांशी देखील शरीफ यांनी चर्चा केली। त्यानंतर रशियातील पाकिस्तानी राजदूतांची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।